इयत्ता 7वी विज्ञान विषयामधील ज्वलन आणि ज्वाला कंबशन आणि फ्लेम या पाठावर आधारित आज आपण प्रश्नोत्तरे बघणार आहोत। पहिला प्रश्न असा आहे कोणकोणत्या स्थितीमध्ये ज्वलन होऊ शकते त्याची यादी बनवा। त्याचं उत्तर आपल्याला असं देता येते ज्वलन होण्यासाठी प्रमुख स्थिती पुढीलप्रमाणे आहेत। त्यातील एक पहिला आहे उत्तर ते ठोस इंधन, त्यामध्ये घनरूप, द्रवरूप, वायुरूप। घनरूपमध्ये लाकूड, दगडी कोळसा, कागद। द्रवरूपमध्ये पेट्रोल, डिझेल, केरोसिन आणि वायुरूपामध्ये ब्युटेन, प्रोपेन, मिथेन, सीएनजी, एलपीजी असं जर असेल इंधन त्याला ठोस इंधन आपण असं म्हटलेलं आहे। यामध्ये ज्वलन होण्याची शक्यता जास्त असते। आणि प्राकृतिक स्थितीमध्ये जंगलातील वणवा लागल्यावरती विजेच्या ठिणग्यामुळे नंतर वाळवंटातील उष्णतेने गवत सहजपणे पडते। अशा स्थितीमध्ये हवा हे माध्यम असावे लागते आणि या ठिकाणी ज्वलन होण्याची शक्यता जास्त असते। पुढचा प्रश्न असा आहे एका जागा भरा। पहिला आहे लाकूड आणि दगडी कोळशाच्या ज्वलनाने हवेचे प्रदूषण होते। घरी उपयोगात येणारा द्रवरूप इंधन एलपीजी आहे। ज्वलनाच्या प्रारंभापूर्वी इंधनाला त्याच्या ज्वलन तापमानापर्यंत उष्णता देणे अनिवार्य आहे। तेलाद्वारे निर्मित आगीला पाण्याद्वारे नियंत्रण केले जाऊ शकत नाही। पुढचा असा प्रश्न आहे स्वयंचलित मोटार वाहनामध्ये सीएनजी या उपयोगाने आपल्या शहरातील प्रदूषण कशा प्रकारे कमी झाले आहे त्याचे स्पष्टीकरण करा। सीएनजी त्याचं उत्तर असं आहे तर सीएनजी एक स्वच्छ इंधन असल्यामुळे कार्बनचे प्रमाण कमी असते। दुसरं आहे ते पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा सीएनजी जळताना धूर, कार्बन किंवा मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड्स, धुळीचे कण यांचे उत्सर्जन खूपच कमी होते। तिसरं आहे ते सीएनजी जळताना सल्फर डायऑक्साईड तयार होत नाही। आणि चौथा आहे ते शहरातील धूर कमी होतो। पुढचा प्रश्न असा आहे इंधनाच्या स्वरूपात एलपीजी आणि लाकूड यांची तुलना करा। इथं एलपीजी आणि लाकूड यांची तुलना केलेली आहे। एलपीजी मध्ये प्रथमतः घटक आपण बघितला तर द्रवरूप, वायुरूप स्वरूपात असते, तर हे लाकूड हे घनरूप, ठोस स्वरूपात असते। स्वच्छ धूरविरहित ज्वलन एलपीजी मध्ये होते, तर यामुळे धूर, कार्बन तयार होतो। सुमारे याला 50,000 किलो जूल पर किलोग्रॅम उष्णता निर्माण होते, तर लाकडामुळे सुमारे 17,000 ते 20,000 किलो जूल पर किलोग्रॅम उष्णता निर्माण होते। अत्यंत कमी प्रदूषण होते एलपीजीमुळे, तर मोठ्या प्रमाणामध्ये हवा प्रदूषण लाकडामुळे होते। सिलेंडरमध्ये सोप्या पद्धतीने साठवता येते, तर साठवण आणि वाहतूक कठीण असते लाकडांची। आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असतात, तर हे डोळे, फुफ्फुसे, श्वसनाचे रोग निर्माण करतात। तुलनेने महाग असतात एलपीजी, हे तुलनेने स्वस्त आणि फुकट कुठेही मिळतात। पुढचा प्रश्न आहे शास्त्रीय कारणे द्या। त्यातील पहिलं कारण आहे विद्युत उपकरणाशी संबंधित आगीच्या नियंत्रणासाठी पाण्याचा उपयोग केला जात नाही। याचं शास्त्रीय कारण आपल्याला असं देता येईल कारण पाणी हे विद्युत सुवाहक आहे, त्यामुळे विजेचा धक्का लागण्याचा अधिक आग लागण्याचा धोका अधिक असतो। आग अधिक भडकण्याचा आणि वापरकर्त्यांचा प्राण धोक्यात येण्याचा संभव जास्त असतो, म्हणून पाण्याऐवजी कार्बन डायऑक्साईड, वाळू यांचा वापर करतात। यामध्ये शुद्ध पाणी नाही, अशुद्ध पाणी हे सुवाहक आहे। प्रश्न दुसरा बी असा आहे लाकडाच्या तुलनेने एलपीजी हे उत्तम घरगुती इंधन आहे, कारण लाकडाचा उष्मांक हा 17,000 तर एलपीजीचा उष्मांक हा 50,000 किलो जूल पर किलोग्रॅम एलपीजी पेक्षा आहे। एलपीजी पेक्षा लाकडाच्या ज्वलनाने धूर आणि हवा प्रदूषण जास्त होते, तसेच लाकडापेक्षा एलपीजी हे साठवण, वहन अधिक चांगल्या प्रकारे करता येते, म्हणून लाकडापेक्षा एलपीजी हे उत्तम घरगुती इंधन आहे। पुढचा प्रश्न असा आहे कागद सहजपणे पेट घेतो, परंतु अल्युमिनियम पाईपच्या सभोवताली लपेटलेल्या कागदाचा तुकडा पेट घेत नाही। याचं शास्त्रीय कारण असं आहे अल्युमिनियम हा एक उत्कृष्ट उष्णतेचा सुवाहक आहे। तो उष्णता पटकन शोषून घेतो आणि पसरवितो। जेव्हा कागद अल्युमिनियम पाईपवर लपेटलेला असतो आणि बाहेरून उष्णता देतो, तेव्हा उदाहरणार्थ माचीस किंवा लायटर, तेव्हा उष्णता कागदात साठून राहत नाही। त्यासाठी कागदासाठी सुमारे 230 अंश सेल्सिअस तापमान असावे लागते, मात्र अल्युमिनियमला गुंडाळल्यामुळे कागद तापतच राहतो, परिणामी तो पेट घेत नाही, असं त्याचं उत्तर आपल्याला देता येते। प्रश्न 6 असा आहे मेणबत्तीच्या ज्योती नामनिर्देशित आकृती काढा आणि भागांना नावे द्या। या ठिकाणी मेणबत्तीच्या ज्योतीची विभिन्न क्षेत्रे दर्शवणारी आकृती काढलेली आहे। मेणबत्ती आहे, मेणबत्तीचा किमान उष्ण भाग या ठिकाणी आहे, मध्यम उष्ण भाग आहे, अतिउष्ण भाग वरचा हा निळसर ज्योतीचा जो भाग आहे तो आहे। आणि या ठिकाणी त्याचे इतर ज्योतीचे अवयव भाग सगळे दाखवले आहेत। पूर्ण ज्वलनाचा बाह्य भाग निळसर आहे तो,
अंशतः ज्वलनाचा मध्यम भाग पिवळसर आणि अपूर्ण ज्वलनाचा आतील भाग हा काळसर आहे. या पद्धतीनं 7वा प्रश्न असा आहे, इंधनांच्या ज्वलन ऊर्जा मूल्यांना कोणत्या एककामध्ये दर्शवले जाते? तर इंधनाच्या ज्वलन मूल्यांना दर्शवण्यासाठी घन द्रव इंधनासाठी किलो जूल पर किलोग्रॅम, वायू इंधनासाठी किलो जूल प्रति मीटर घन मीटर आणि मोठ्या प्रमाणामध्ये इंधन असेल तर मेगा जूल प्रति किलोग्रॅम इत्यादी इंधन ज्वलन मूल्य वापरले जातात. 8वा प्रश्न असा आहे, आगीच्या नियंत्रणासाठी कार्बन डायऑक्साईड कसा उपयुक्त आहे स्पष्ट करा. आग लागण्यासाठी इंधन, उष्णता व ऑक्सिजन आवश्यक असतो. मात्र कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजनचा इंधनाशी असणारा संपर्क बंद करतो. परिणामी आगीचे ज्वलन थांबते आणि आग विझते आणि हा फवारल्यानंतर कसलाही ओला पदार्थ किंवा पावडर किंवा धूळ उडत नाही. असं याचं उत्तर आपल्याला देता येते. पुढचा प्रश्न असा आहे, तर हिरव्या पानांच्या ढिगांचे ज्वलन अतिशय अवघड काम आहे, परंतु कोरड्या पानांचे ज्वलन सहज होते स्पष्ट करा. तर हिरव्या पानामध्ये पाण्याचे प्रमाण 70 ते 90% असते, तर कोरड्या पानामध्ये नसते. हिरवी पाने स्निग्ध व दमट असतात, तर कोरडी शुष्क हलकी असतात. कोरड्या पानासाठी थोडी उष्णता पुरेशी असते, तर हिरव्या पानासाठी त्यामधील पाण्याची वाफ होईपर्यंत उष्णता द्यावी लागते. प्रज्वलन तापमान कोरड्या पानापेक्षा हिरव्या पानाचे जास्त असते, म्हणून हिरव्या पानांचे ढिगांचे ज्वलन अतिशय अवघड काम आहे. पुढचा प्रश्न असा आहे, सोने आणि चांदीला वितळवण्यासाठी सोनार ज्योतीचा कोणत्या क्षेत्राचा उपयोग करतात आणि का? तर सोने आणि चांदीला वितळवण्याकरता सोनार ज्योतीमधील आतील 1300 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त निळ्या आणि अत्यंत तप्त अशा भागाचा वापर करतो. कारण सोन्याचे वितळण बिंदू 1064 अंश सेल्सिअस तर चांदीचा वितळण बिंदू 961 अंश सेल्सिअस तापमान लागते. पुढचा प्रश्न एक असा आहे, एका प्रयोगामध्ये 4.5 किलोग्रॅम इंधनाचे पूर्णपणे ज्वलन होते. त्यातून निर्माण झालेली उष्णता ही 1,80,000 किलो जूल मोजण्यात आली. तर त्या इंधनाचे ज्वलन मूल्य ऊर्जा मूल्याचे मोजमाप करा. यामध्ये दिलेल्या बाबी काय काय आहेत बघा. तर इंधनाचे वजन 4.5 किलोग्रॅम, निर्माण झालेली उष्णता किती आहे 1,80,000 किलो जूल. तर सूत्र कसं आहे, तर एकूण ज्वलन ऊर्जा मूल्य बरोबर एकूण निर्माण उष्णता डिवाइड बाय किंवा भागिले छेद इंधनाचे वजन किलो जूल पर किलोग्रॅम मध्ये. मग या ठिकाणी 1,80,000 किलो जूल भागिले 4.5 किलोग्रॅम यावरून उत्तर याचं येते तर 40,000 किलो जूल प्रति किलोग्रॅम. पुढचा 12वा प्रश्न असा आहे, गंजण्याच्या प्रक्रियेला ज्वलन संबोधले जाऊ शकते काय? चर्चा करा. तर ज्वलन म्हणजे ऑक्सिजनच्या उपस्थितीत इंधनाचे जलद ऑक्सिडेशन, ज्यामुळे उष्णता व प्रकाश निर्माण होते. मात्र गंजणे ही संथ क्रिया आहे. उष्णता व प्रकाश निर्माण करत नाहीत आणि ती ऊर्जेचा स्रोत पण नसते, म्हणून गंजण्याच्या क्रियेला ज्वलन म्हणता येणार नाही. शेवटचा प्रश्न असा आहे, आबिदा आणि रमेश यांनी एक प्रयोग केला. त्या प्रयोगामध्ये चंचुपत्रामध्ये पाणी घेऊन त्याला उष्णता दिली. आबिदाने चंचुपत्राला मेणबत्ती ज्योतीच्या पिवळ्या क्षेत्राकडे ठेवले. रमेशने चंचुपत्राला मेणबत्तीच्या ज्योतीच्या सर्वात बाहेरील क्षेत्राकडे ठेवले. कोणत्या चंचुपात्रातील पाणी कमी वेळेमध्ये गरम होईल असा प्रश्न आहे. तर आबिदाच्या चंचुपात्रातील पाणी कमी वेळेत गरम होईल. कारण का? तर पिवळ्या भागामध्ये म्हणजे मध्य भागामध्ये तापमान हे ज्योतीच्या बाहेरील भागापेक्षा जास्त असते. हे त्याचं उत्तर आहे प्रमुख. म्हणून आबिदाच्या चंचुपात्रातील पाणी हे कमी वेळेमध्ये गरम होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने ज्वलन आणि ज्वाला, कंबशन आणि फ्लेम याची प्रश्नोत्तर आपल्याला पाहता येते.